करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी कला कुसरी काही जमिनीने बोलतो वचन बोले अतिभाविका तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी एका जनार्दनी तुमचा दास त्यांची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नगुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाची गुणी विधिले जागृती स्वप्नी सुषुप्ती नाटवे पाहता रूप आनंदी आनंद साठवे पांडुरंगी मनरंगले गोविंदाची गुणी विधिले बाप रखुमा देवी वरु सगुण निर्गुण रूप विटेवरी दाविली गुण पांडुरंगी मनरंगले गोविंदाची गुणी विधिले पांडुरंगा गुरु पंढरपुराने नगुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी विधिले आषाढी एकादशी अतिशय महत्वाचं पर्व आहे भागवत संप्रदायामध्ये म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये एकादशीला अनन्यसाधारण महत्व आहे पण त्यातही दोन एकादशी म्हटलं की अतिशय महत्वाची आहे त्यात आषाढी आणि 4 महिन्यानंतर कार्तिकी दोन एकादशी आषाढी निकट आला काला कार्तिकीचा आठ पुरे दोन्ही बाजारनं लगे आणीचा व्यापार दोन एकादशी आल्या पंढरीची वारी संपदा सोहळा तो हाडाचा वारकरी आहे त्याचं लक्ष त्याचे डोळे पंढरीकडे आमच्या संतांनी आयुष्यभर जी ती पारमार्थिक साधना केली जो परमार्थ केला त्यामध्ये पंढरीची वारी प्रमुख आहे परमार्थ साधनेची अनेक साधनं आहेत परमार्थ साधन आपल्या प्राप्तीची अनेक साधनं आहेत परंतु त्यातही पंढरीची वारी एक प्रमुख आहे की मग मला असं म्हणावं लागेल की सर्व साधने एक समयावच्छेद करून एकत्र केली असता जी फलप्राप्ती नाही ती एका पंढरीच्या वारीमध्ये त्यामध्ये यज्ञ आहे यज्ञ पाऊला पाऊली कडे त्यामध्ये तप आहे त्यामध्ये जप आहे त्यामध्ये योग आहे काय नाही त्यामध्ये नाही काय नाही त्यामध्ये आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात काय करावी ती साधन फळ अवघीची तीन बाकीची जी साधन आहे एकट्या वारीने निषेधात काढलेली एकट्या वारीने बघा एका वारीमध्ये सर्व साधनाची फलप्राप्ती आहे मग तुम्हाला आम्हाला का मिळत नाही कारण तुम्ही आम्ही खरे वारकरीच नाही तुम्ही आम्ही खरे असा केवढा मोठा शब्द झाला विधान फार मोठं झालंय का महाराज आम्ही आनंदीला राहिलो माधुकरी मागितली का तुमचा बदल झाला आम्ही इतके दिवसापासून कीर्तन ऐकतो साथीला राहतो आणि एका वाक्यात तुम्ही आम्हाला निकालात काढलं पण तुकाराम महाराज काय म्हणतात बरं का अहो पंढरीला जाणाऱ्यांची संख्या वारकरी न होता
पंढरीला जाणाऱ्यांची संख्या पुष्कळ आहे, हौसे नवसे, पण वारकरी होऊन पंढरीला जाणाऱ्यांची संख्या दुर्लभ आणि दुर्मिळ आहे. होय होय वारकरी, होय वारकरी, होय होय वारकरी, होय वारकऱ्यांची दोन लक्षणं, एक बाह्य अंग लक्षण. मी फेटा मारला तुम्हाला अस्सल वारकरी दिसत असेल, पण माझ्या वाऱ्या कमी झालेल्या आहे. हो ना, मी कोणत्या शाळेत शिकायला गेलो नाही कीर्तन. अशा पोरांचं ऐकलं, मोठ्यांचं सरांचं ऐकलं, हे गुरु आहे माझे, मी कीर्तन करायला लागलो. कळलं? तर वारकरीने दिसतोय, फेटा म्हणला उभा आहे, माळ आहे गळ्या, हे बाहेर लक्षण वारकरी असत असली पाहिजे. आम्हा अलंकार माळा मुद्रांची भूषणे, तुळशीचे हार वावकळची असलंच पाहिजे. अहो जर आपल्या आसनावर न्याय द्यायला बसताना जर तिथला पोशाख परिधान करतो आणि मगच न्याय देतो, आम्ही का वेश धारण करू नये? बाह्य विषयाला महत्व आहे, संप्रदायात अतिशय महत्व आहे. आणि म्हणून आमचे गुरुवर आज आठवण झाली मला, वैकुंठवासी अमृत महाराज आमचे गुरु पहिल्या मार्गवाल्याला तर खूपच नाही राहू दे. तुम्ही म्हणा तुम्ही का राहू देता महाराज? हा, माझ्या अंगी तेवढं सामर्थ्य नाही, माझं तर पहिलं आहे आणि माझं संप्रदायाला तितकं योग नाहीये. आता आमचे महाराज असते तर तुम्हाला बसून दिलो. हो ना, म्हणजे अजून तसे महाराज संपले असं नाही म्हणायचं आपल्याला. अजूनही महाराज आहे तसे, पण तेवढा उद्धटपणा आणि उर्मटपणा तो माझ्या ठिकाणी नाहीये. आणि म्हणून कदाचित या कर्मटपणामुळे चांगले चांगले गायक सुद्धा वारकरी संप्रदायापासून दुरावले गेले. आता धोतरच नेसता नाही तर कसं होणार? धोतरच जर नेसता येत नाही तर त्याला पंचायत आहे ना बरं. आणि म्हणून त्याचा स्वीकार आपण केला पाहिजे. म्हणून आम्ही थोडंसं लवचिक धोरण धारण केलं. मग गुरुवर्य वैकुंठवासी सातारकर महाराज, त्यानंतर आधीचे आता नवोदित कीर्तनकार यांनी, कारण धोतराला मिळत नाही ना, आता कसं करणार? बरं मिळाला, मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो महाराज, मी धोतरावाला पाहतो काय मी नाही यासाठी पुष्कळ वर्षे झाले. त्याला नाशिष्टीचं कीर्तन होतं पश्चिम नागपूर, आणि मला असं वाटलं की आता मी किमान विण्यावाला तरी, आणि आमचे नागपूरला साथीला फार कमी, आज तुम्ही पुष्कळ आमच्या साथीला, पण आमच्या नागपूरला मोजकेच असतात. तर आता विना मग कोणाला द्यायचा बा? म्हणून यांच्यासारखे होते बरं का, नाव नाही सांगत, नाव माहीत आहे तुम्हाला, सांगितलं चांगले बरं विणे. आणि दिला विना दिला राजा. हो, आता विना दिला, मला वाटलं की अस्सल वारकरी दिसते, अस्सल वारकरी दिसते, विना वाजवता येत असावा, विना वाजवता
येत असावा, साधारणतः विना असा वाजवतो, बरोबर आहे. शास्त्रीय संगीतामध्ये तानपुरा असा वाजवतो, असा वाजवावा लागतो, असं उभा वाजवतो. आणि हा असा आहे, त्यानं काय केलं, असा ओढला आणि पाचही तार तोडून टाकलेला जीव म्हणजे वेशावरून कधी कधी इतकी फसगत होते, हो ना. आणि पंढरपूरच्या वारीमध्ये चंद्रभागेचे स्नान करत असताना आपली फसगत किती कशी होती. अस्सल वारकरी दिसतात, पण जिथे तुम्ही काहीतरी सामान ठेवलं ते सामान लांबविल्याशिवाय येऊन पाहता स्नान करून जेव्हा तो वारकरी येतो त्याला आपल्या जागेवर सामानच दिसत नाही. म्हणजे बाह्य लक्षणाने वारकरी ठरवता येणार, मग अंतरंग लक्षण कोणतं आहे? ज्ञानेश्वर महाराज बोलतात, काय अवाच्या मनी जीवे सर्वस्वे उदार, बाप रखुमा देवीवरू पंढरीचा वारी कर. कोरोनामध्ये 3 वर्ष गेलोच नाही आम्ही. का गेलो नाही? काहीच विचार. कदाचित तुकोबारायांची पिढी असती तर गेल्याशिवाय राहिली नसती आणि नामदेवांचा अभंग खरा करून दाखवला असता. देह जावो अथवा रावो पांडुरंगे पांडुरंगे देह जावो अथवा परमार्थ सोपा आहे का हो? आम्ही देहाकडे शरीराकडे पाहून परमार्थ करतोय. जो शरीराकडे पाहून परमार्थ करतो म्हणजे कायेकडे पाहून परमार्थ करतो नाही, तो वारकरी नव्हे. तो वारकरी नव्हे. नसल्यापेक्षा असले बरे. नसल्यापेक्षा काया वाचा म्हणे जीवे सर्वस्व उदार, बाप रखुमा देवीवरू पंढरीचा वारी कर. म्हणूनच तर ह्याची व्हावे माझी आस, जन्मोजन्मी तुमचा लाग पंढरीचा वार करी, वारी चुकून दी हरी. एवढी दृढता काय, त्याची महत्वाची गोष्ट कशी आहे? अनुकूल स्थितीमध्ये परमार्थ आपण करतो, पण प्रतिकूल स्थितीमध्ये परमार्थ मध्ये आपली हार. संत विचार वेगळा आहे. कसा वेगळा आहे? जरी आकाश भर पडो, ब्रह्म बोल बंगाल, ब्रह्म बोल वानळ त्रिभुवन काय, परी तुझी प्रवाण पाहेगा आपल्या डोक्यावर कोसळलं, सृष्टीमध्ये उलटा भालत जरी झाली
तरी तो पंढरीची वारी आणि पांडुरंगाला विसरत नाही. त्याचं नाव तुकोबर आहे, ज्ञानोबर आहे. आता आपल्या प्रत्येकाने परीक्षण करावं का आपण कोणत्या स्तरावर आहोत. परमार्थामध्ये आपण कोणत्या पायरीवर आहो याचा विचार ज्यानं त्यानं करायचा असतो. म्हणून तुकोबारायांची 2 प्रमाण आहे. तुम्ही भजनाला लागायला पाहिजे म्हणून नामसन कीर्तन साधन पै सोपे नाही, सोपा आहे वया. पण पुढे जाऊन तुकाराम महाराज असे म्हणतात, भक्ती ते कठीण निवडी जे बळी तो विरळा शूर. म्हणजे आज येणाऱ्या करिता ते आज एकही नाही राहणार नाही. भक्ती ते कठीण शुळावरली पोळी हे जर पाहिजे. शुळावरली पोळी मी समजते का? सूळ होताना पूर्वीच्या काळी सोळावर देत असे, तर त्या सोळावर पूर्णाची पोळी लटकवायची. पूर्णाची पोळी लटकवायची, ज्याला खायची आहे त्यानं तिथे सूळ चढून जायचं आणि ती पूर्णाची पोळी मग त्याच्या वाट्याला यायची. इतकी भक्ती कठीण आहे. हो, म्हणतो राष्ट्रसंतांचं एक प्रमाण आहे. तर तुम्ही ध्यास म्हणता, भक्ती भक्ती क्या करते हो, भक्ती मी धोका है बिना जल शुद्ध रखे सारी भक्ती होका. भक्तीच्या मंदिरात गाभाऱ्यात आज जसा जसा प्रवेश आपण करतो तसतशी भक्ती ही कठीण होत जाते, कठीण होत. आणि ते काठिण्य, ती प्रतिकूलता, संसारातील विपरीत परवळ सहन करून जो भक्ती मार्गाला सोडत नाही, जो परमार्थाला सोडत नाही, तो खरा वारी, तो खरा वारी. जरी आकाश वर पडू पाहिजे. तुकाराम महाराजांची पत्नी मेली, पहिला मुलगा मेला, दिवाळं निघालं. मग तुकोबारायांनी परमार्थ कमी केला का? नाही नाही, तसतशी भक्ती वाढत गेली. विधी मी कीर्तनातून सांगतो, आपल्या आयुष्यामध्ये जर असे काही दुःखद आणि संकटकालीन स्थिती आली किंवा प्रसंग आले तर ते परमार्थाला पोषक असत. विनोदानं बोलू का? 60व्या वर्षी एखाद्याची पत्नी मरू नये, सौभाग्यवती जाऊ नये, आणि समजा गेलीच तर काय करावं त्यानं? पुन्हा बासिक मानावं की परम पंढरीची वारी करावी? याचा रिकामी जागा भरत चला तुम्ही. विठाला विठाला पंढरीची वारी प्रमुख आहे. सर्वसाधारणाची फलश्रुती एका पंढरीच्या वारीत आहे. आणि म्हणून संतांनी स्वतः वारी केली आणि सर्व लोकांना उपदेश, जनांना उपदेश केला की तुम्ही पंढरीच्या वारीला जा. प्रस्तुत आजच्या प्रसंगी चिंतनाकरिता निवडलेला अभंग जो आहे, ज्ञान चक्रवर्ती, कैवल्य सम्राट, योग्यांची माऊली, ज्ञानी यांचे राजे आणि भागवत संप्रदायाच्या, वारकरी संप्रदायाच्या ज्ञान मंदिराचे संस्थापक महाविष्णू भगवान ज्ञानेश्वर माऊली यांचा असून प्रस्तुत अभंगातून आपली आवड व्यक्त करतात. विठ्ठल विठ्ठल. हो, या ठिकाणी एक महत्वाचा मुद्दा आपल्याला सांगतो हा अभंग सोडण्याकरिता. आवड कशी आहे, काय आहे, त्यापेक्षा कशाची आहे. लौकिक जीवनामध्ये, संसारात एकाला जो पदार्थ आवडतो दुसऱ्याला आवडत नाही. आपण जे पदार्थ खातो काहींना केळी नाही आवडत, काहींना पेरू नाही आवडत. भाज्यांमध्ये असे वेगवेगळे पदार्थ आहेत, त्यांची आवड निवड वेगळी आहे नाही का? तेव्हा आवड कशी आहे, काय आहे, त्यापेक्षा कशाची कशाची आहे ते महत्वाचं आहे. दुसरी गोष्ट, या ठिकाणी आवड आणि इच्छा यामध्ये फरक केला पाहिजे.
इच्छा ही कृत्रिम असते. इच्छा ह्या असंख्य असतात, विविध असतात आणि वाढते असतात. इच्छा असतात ना. प्रत्येक सणाला पूर्णाची पोळी पाहिजे ना. मागच्या सणाला खाल्ली नाही ना. असंख्य विविध आणि वाढते असतात, कृत्रिम असतात ते. जसं तुमच्या अंगातला कोट पाहिला, मला कोट घेण्याची इच्छा झाली. उद्या तुमच्या अंगातली सवारी पाहिली, मला तशी शिवण्याची इच्छा झाली. म्हणजे पाहून ऐकून तशा प्रकारची इच्छा होते आणि ती बदलती असते. पण आवड ही उपजत असते. आवड, मी तुम्हाला ₹1,00,000 देतो, तुम्ही घेऊन पण भागवत न प्रवचन कीर्तन करणं बंद करा. होईल का? जमेल का? आवड ही उपजत असते. आवड ही बदलत नसते, ती उपजत असते. या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज आपली आवड व्यक्त करतात. आपली आवड व्यक्त करतात. माझ्या जीवीची आवडी, आवड व्यक्त करतात. पांडुरंग परमात्मा आणि पंढरीची वारी याविषयी ज्ञानोबऱ्यांची जी आवड आहे ती या अभंगातून व्यक्त होते. विठ्ठल विठ्ठल. पंढरपूर आणि पांडुरंग परमात्मा किती आवडतो त्याचं प्रमाण सांगतात. तो कुबर आहे, आपलं ज्ञानोबर आहेच वर्णन करतो. शपथ घेऊन सांगतात. तुझी आन वाईन गा देवराया, बहु आवडसी जीवा पासवणिया. प्रत्येकाचं आपल्या जीवावर किती प्रेम आहे, त्यापेक्षा पांडुरंगावर किती आहे. आपल्या जीवावर आपलं प्रेम आहे, त्या तुलनेत देवावर किती आहे. मग इथं असं जर आपण समीकरण मांडलं तर मग आपलं लक्षात येतं की काहीच प्रेम नाही. पण संतांचं प्रेम देवावर किती आहे. तुझी आन वाईन गा देवराया, बहु आवडसी जीवा पासणिया. जीवा भावाची या भावा, प्रेम भावाची या भावा, तुझ वाचुनी केशवा नावडे. केशवाशिवाय, पांडुरंगाशिवाय संतांच्या आवडीचा विषय
दुसरा नाही आहे. आणि ही आवड निर्माण होण्याकरिता अनंत जन्माचं पुण्य लागते ना. बहुता सुकृताची म्हणून आवड निर्माण होण्याकरिता किती तप केलं ज्ञानोबारायासारख्या संतांनी, तेव्हा ती आवड जी आहे ना जन्मोजन्मी कायम टिकून राहते. एक अभंग आहे बरं का ज्ञानोबा आपल्या नामदेव महाराजांचा. किती आवड हो देवा, माणूस नाही करशील तर नको करू, पण कुत्रा करशील तर तुझ्या द्वारात करशील. श्वान करीशी तरी उच्चिष्टाचे निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. वृक्ष करीशी तरी छायेची निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. अरे पाणी करीशी तरी संडा संमार्जनाची निमिसे, तुझे द्वारी वसे ऐसे करी. आणि दगड करशील तर पायरीची निमिसे, म्हणून पहिल्या पायरीवर नामदेवरायांची समाधी. विठाला विठाला विठाला. एकूणच पांडुरंग परमात्मा आणि पंढरीतील सर्व काही हा आवडीचा विषय ज्ञानोबारायांचा आहे, संतांचा आहे. आवडी पंढरी चंद्रभागा आवडे, पुंडलिक राय आवडतात. अहो तिथले दगड जे आहे ना, गवत जे आहे ना, ते सुद्धा पाषाण सुद्धा देव जाणावे आवड आहे. एवढी दृढता असली पाहिजे भक्तीमध्ये. आवडी पंढरी भीमा पांडुरंग, चंद्रभागा लिंग पुंडलिक, म्हणून माझ्या जीवीची आवडी पंढरपुरानी नगुडी. आता महत्वाची गोष्ट अशी आहे, जगाच्या पाठीवर किती तीर्थ आहे. मरणमुक्ती वाराणसी, पितृऋण गयानासी, उदाहरणाई पंढरीसी, पायापासी विठोबाच्या. काशी मथुरा माया गोमती ऐसी तुलसी इत्यादी की, परिसरी न पावती पंढरी. काशी आहे, अयोध्या आहे, अवंती आहे, कितीतरी जगाच्या पाठीवर तीर्थ आहे, पण सरी न पवती पंढरी. काय कारण असे? संत म्हणतात पंढरीची बरोबरी ऐसे तीर्थ दाखवा गोमटे, ते प्रत्यक्ष भेटे पांडुरंग. उदारी नाही. सकल देती काळे फळ, सकळ तीर्थी देती काळे फळ. म्हणजे काही काळानं, आज तर त्या तीर्थाला आपण गेले तर काही काळानंतर त्याची फलप्राप्ती तुम्हाला मिळेल. नामदेवरायांनी तर प्रत्येक तीर्थाच्या उणिवा सांगितलेली आहे. काशी जो इच्छी जन्म मरण, तो थोर निर्वाण पाविजे.
हिमकाळी की जे स्नान हे प्रयागाशी नेऊन. तुम्ही म्हणाल का उन्हाळ्यात जातो प्रयाग तीर्थक्षेत्राला स्नान करतो, फलद्रूप नाहीये, हिवाळ्यातच स्नान करावं लागेल. काशीला उद्धार व्हायचा असेल, ज्याला मरायचं आहे ना तर काशीला जाऊन मेलं पाहिजे. पण तो काशीला जातो तिथे मरत नाही, इथे घरी आल्यावर मरतो. विठ्ठल विठ्ठल. सर्व तीर्थाचा ढांडोळा घेतला. शास्त्र पहिले संत बैसले एकांती. सांगता उभी सांगा. सर्व सिद्धांत शोधून गेली, पुराण शोधली. आनोनिया म्हणा अवघ्या ढांडोळील्या गुणा, देखिला तुराना पंढरपूर निवासी. संतांनी शास्त्र शोधलं, ग्रंथावलोकन केलं, पुराण ढांडोळली आणि निर्णय दिला की या तीर्थक्षेत्रासारखं तीर्थक्षेत्र दुसरं नाही. ऐशी चंद्रभागा ऐसे भी माती, ऐसी चंद्रभागा ऐसे भी माती, ऐसी चंद्रभागा ऐसे भी माती, ऐसी चंद्रभागा ऐसे भी माती. तीर्थक्षेत्र नंतर निर्माण झाली. आधी रचिली पंढरी, मग वैकुंठ नगरी. या वेळा वैकुंठ भवन नव्हतं, नगरी नव्हती त्यावेळेला. पहिले नव्हते चराचर, तेव्हा होते पंढरपूर. ऐशी गोदागंगा कुठे आहे सांगा. ऐसा विटेवर देव कुठे. लक्षात घ्या, पंढरीच्या ठिकाणी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. सर्वोत्तम तीर्थ, क्षेत्र आणि देव, शास्त्र आणि हा भाव निवडीला. बाकीच्या तीर्थक्षेत्रामध्ये उणीव आहे. तीर्थक्षेत्र श्रेष्ठ असेल पण तिथे वास्तव्यास असणारी देवता आहे तितकी प्रभावी नसेल. काही ठिकाणी देव श्रेष्ठ आहे पण संतांच्या पदस्पर्शाने ती तीर्थक्षेत्र पावन झालेलं नाही. या उणीवा आहे. पंढरीमध्ये ती नाही. सर्वोत्तम तीर्थ, चंद्रभागेचं तीर्थ आपण आणतो का? आणतो सर्वोत्तम आहे म्हणूनच ना. तीर्थ हे चंद्रभागा महापातकाची धुनी. कितीही पातक जरी झालेलं असेल म्हणून पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे. आणि मग नामदेव त्याची गणवाल जन्म जन्म, त्याची गणवाल
करता इथेच ठेव मला पंढरपुरात. हेच वैकुंठ आहे. बाप दीप्त पंढरी वैकुंठ भुवरी भक्त पुंडलिकाचे द्वारी करा कर कटावरी ठेवून राहिला सर्वोत्तम तीर्थ. पदस्पर्श संतांच्या पदस्पर्शाने पावन झाले भूमी क्षेत्र सर्वोत्तम तीर्थ चंद्रभागा पंढरपूर क्षेत्र. आणि आता त्या तीर्थक्षेत्रामध्ये वास करणारी देवता सामान्य नव्हे तर तो काय पांडुरंग परमात्मा. नुसता देव नाही तर देवादी देव आहे. तो हा देवांचा बरं. हा देव सामान्य नव्हे तर वेद प्रतिपाद्य. वेद जया गाती श्रुती मनती नेती नेती तो हा देवांचाही देव काय कै काळाचा वेव. म्हणून सर्वोत्तम तीर्थ क्षत्र आणि देव देव वेद प्रतिपाद्य आहे. देवांचा देव आहे आणि तीर्थ चंद्रभागा आहे. पावनसी भूमी आहे पंढरपूर तीर्थक्षेत्र. आणि म्हणून ज्ञानोबा आहे आपली आवड व्यक्त करतात. माझ्या देवीची आवडी आवडी माझ्या देवीची आवडी माझ्या देवीची आवडी माझ्या देवीची पंढरपुरा पंढरपुरा नेईन गुढी. काय आवड आहे ज्ञानोबरायांची. माझ्या जीवीची आवडी आवड व्यक्त केली. पण आवड कोणती आहे. पंढरपुरा पंढरपूरलाच गुढी नेईल कारण पंढरपूर सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आहे. आता गुढी कशाची. एक वेळ माझी काठी घेतली त्याच्यात झेंडी लावली ध्वजा लावली खांद्यावर घेतली म्हणजे गुढी नेली असं नाही ना. विशेषतः ध्वजा म्हटलं की त्याला त्रिकोण असतो. आमच्या वारकऱ्यांच्या खांद्यावरची पताका आहे ना जी ध्वजा आहे ती त्रिकोणी आहे. आणि तिची शिकवण आहे कर त्रिगुणात्मक त्रिकांडात्मक आहे. ही गुढी कशाची आहे. ही गुढी कशाची आहे. भक्ती ज्ञान वैराग्याची गुढी आहे. भक्तीची गुढी ज्ञानाची गुढी ती उभारली आमच्या संतांनी. ती गुढी खांद्यावर घेऊन जायचं आहे.
वाटती चालावी पंढरी. टाळी वाजवावी गुढी उभारावी आणि वाटती चालावी पंढरीची. नामसंकीर्तन, ज्ञानयुक्त भक्ती आणि याला जोडणारा साधा वैराग्याचा ही त्रिगुणात्मक आहे. 3 गोष्टी आहेत यामध्ये. आणि ध्वजाला 3 असतात बरं, 3 टोकं असतात. भक्ती, ज्ञान आणि वैराग्याची गुढी आमच्या संतांनी उभारली. पंढरपुरानी न गुढी कहो ज्ञानोबा काय आपण म्हणता, पंढरपूरला गुढी नील, माझ्या जीवाची आवड आहे. अंतकरणापासूनची, मनापासूनची आवड आहे. काय आहे हो तिथे? आणि पांडुरंग परमात्मा आहे आणि त्या परमात्म्याच्या ठिकाणी माझं मन रंगलेलं आहे. पांडुरंगी मना रंगले, पांडुरंगी मन रंगले, पांडुरंगी मन रंगले, मन रंगणे म्हणजे काय? वाऱ्या 50 झाल्या म्हणून मन रंगते असं नाही. मन रंगणे या शब्दाचा अर्थ, मन रंगणे याचा अर्थ असा गोविंदाचा रंग मनामध्ये लागला पाहिजे. रंगला या रंगे तुका विठ्ठल सर्वांगी. मीराबाई सोबत भगवान श्रीकृष्णाच्या दर्शनाला तिच्या मैत्रिणी गेल्या. तर मीराबाईचं कसं होतं की जोपर्यंत मन रंगत नाही तोपर्यंत मीराबाई मात्र मंदिर सोडायची नाही. गोविंदाचं मंदिर, गोविंदाचे गुणी वेदिले, पांडुरंगी मन रंगले. आता ह्या मैत्रिणी, तिला लागली समाधी. गोविंदाच्या नामचिंतनामध्ये देवभान विवर्जित झाली मीराबाईने. या चिमटी घ्यायला लागल्या मैत्रिणी. अगं किती वेळ बसते, घर आहे की नाही, कोणी म्हणणार आहे की नाही, चल मग 1 तास झाला ना, नुसतं बसली आहे गोविंदाकडे पाहत, पांडुरंगाकडे पाहत. मीराबाई काय म्हणते, ऐसी लगाए की रंग नाही छुटे, तो भी याद हो ये सारी सारी उमरिया, रंग दे चुनरिया श्याम पिया मोर
रंग दे आम्ही हरिभजनात रंगतच नाही. आता काय सांगू, यांच्याकडे एकादशीचं भजन होतं, थोडं जरी वाढलं ना 5-10 मिनिट तर लोक घड्याळीकडे पाहतात. घड्याळीकडे पाहून कुठे भजन होते? आणि मला सांगा घड्याळीकडे पाहून जर भजन करत असा तर आतलं घड्याळ बंद पडल्यावर काय भजन करणार? आतलं घड्याळ जर बंद पडलं तर काय भजन करणार? खरं म्हणजे स्वास्थ्य बरोबर नाही तरी आलो मी. सर्दी पडशामुळे पण राहावं नाही. आजची एकादशी आहे, गेलो पाहिजे. आपल्याला होईल तेवढं पांडुरंग देईल तेवढं केलं पाहिजे. तुका म्हणे मला श्रीरंगाचा रंग पैसाला अभंग एक विधाव. तो श्रीरंग आहे. आणि मग काय होते? श्रीरंगाचा रंग भक्ताच्या अंतःकरणात तो ठसला ना तर मग तुम्ही किती धुण्याचा प्रयत्न केला, धोबिया धोये सारी रंग दे चुनरी, मग तो निघत, तो कधीही निघत नाही. म्हणून मी म्हटलं यांना भागवत नका सांगू, कीर्तन नका करू. करता येईल का? असं नाही करता येईल. का? रंग भरलाय. रंगला या रंगे तुझा विठ्ठल सर्व. या रंगाची बरोबरी संसारातील कोणताच रंग भरून काढतो आणि बरोबरी करू शकत नाही. कितीही मोठे असा, कितीही विद्वान असा, कितीही कलाकार असा, पण हा जो परमार्थाचा रंग ज्याला चिकटला नाही एक वेळेचा, त्या रंगाची बरोबरी आणि तो धुतल्याने निघत नाही. तो धुतल्याने कधी अवघा रंग एक झाला. ईश्वरी आमोदकरनी खूप सुंदर गायले. रंगी रंगला श्रीरंग अवघा रंग एक झाला. रंगी रंगला श्रीरंग. अहो किती रंगावं भक्ताच्या रंगामध्ये देवानी कृष्णाने. नाही का? अहो गाई सोडून बैलाचं दूध काढायला लागावं. बैल दुभवितो आपुले नंदागरी, राधेला पाहून भुलले. दोघे भुलतात बघा एकमेकांना पाहून. देव भक्ताला पाहतो, भक्त देवाला पाहून बोलतो. आणि हे भुलणे याच नामे खरा रंग चढणे आहे. विठ्ठला विठ्ठला.
तुझी सेवा करीन म्हणून, तुझी सेवा करीन, तुझी सेवा, तुझी सेवा माझे मन गोविंदी रंगदेव, माझे मन गोविंदी रंगदेव, नवसीये नवरे, नवसीये नवरे, माझे मन गोविंदी रंगदेव, माझे मन गोविंदी रंगदेव, नवसीये गोविंदाचे गुणी वेदिले. काय हो भगवंताचे गुण, किती श्रेष्ठ गुण आहे भगवंताचे. परमात्म्याचे आपले जे गुण आहे ना ते आपल्या ठिकाणी नाही आहे. जीवाचा सर्व खेळ त्रिगुणाचा आहे. त्यातही एक तो थोडासा बरा आहे म्हणून कीर्तन करतोय आणि तुम्ही ऐकता. तो म्हणजे कोणता? सत्व. इथून उठले उद्या द्वादशी सुटली, पुढल्या वर्षी पाहू. आपला परमार्थ धडसोडीचा आहे, टिकत नाही. त्रिगुणाची सत्ता आहे आपली. जीवाची सत्ता त्रिगुणाची आहे. जगाची सत्ता, ज्याला प्रतिभातिक सत्ता म्हणतो आपण. प्रातिभाषिक सत्ता जी आहे ना, जीवाची जी व्यावहारिक सत्ता आहे, ती व्यावहारिक सत्ताही टिकत नाही. जगाची प्रातिभाषिक सत्ता टिकत नाही. संतांची किंवा देवाची जी पारमार्थिक सत्ता आहे, त्या पारमार्थिक सत्तेने दोन्ही सत्या निकाल सत्ता निकालात निघत असतात. पारमार्थिक सत्ता सर्वात श्रेष्ठ आहे. परमात्म्याचे गुण किती श्रेष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे नाही का. पहिले गुण किती आहे ते पहा. एका यशस्वी औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य सहाही गुणती गुण वसती येत म्हणून तो भगवंत. आपल्या ठिकाणी 3 गुण आहे, सत्व, रज आणि तम. बिचारा सत्व गुण क्षीण झालेला आहे. हे 2 जे गुण आहे ना, तमो आणि रजोगुण, हे परमार्थाकरिता बाधक ठरतात. किंबहुना यांचा बॉडीमध्ये देहामध्ये जर जास्त उत्कर्ष झाला तर परमार्थ घडत नाही. किती घडत झाला? रजोरागात्मक विद्धी तृष्णा संगम सत्मुद्भव. भगवान सांगतात रजोगुणाच्या ठिकाणी तृष्णा नावाचा पाश आहे. सत्वगुणाची पाश सांगितलेली आहे, पण ते थोडेसे पोषक आहे. देवी सत्वे लुब्धके सत्व राजा देवी सत्वे लुब्धके सुख ज्ञानाची पाशके बोलती मग गुडके मृग जैसा. 3 गुणाचे पाश सांगितलेले आहे भगवंताने. पण सत्वगुण हा परमार्थाला पोषक आहे. तमोगुणाचा 3 पाश सांगितलेले आहे. तमोगुणाचे किती पाश सांगितले? 3. प्रमाद, आलस्य आणि निद्रा. प्रमाद, आलस्य आणि निद्रा. आता कीर्तन सुरू आहे ना, काहींना काय तसे खरं आहे ना, काहींना ती आणि त्या ती भिंतीशी टेकून बसले की मग ती येणेच आहे. प्रमाद, आलस्य, निद्रा, तमोगुणाचा पाश. जीवाच्या ठिकाणी हे 3 गुण असल्यामुळे परमार्थाला प्रतिबंध करतात. भगवंताच्या ठिकाणी ते 3 गुण नाहीये. मग काय आहे? यशस्वी, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, हे 6ही गुण वसते. आणि मग ते भक्ती करतात. त्यांना भगवान एक गुण देत असतो. यश थोरविला मारुती, विभीषण केला नंतर. यश नावाचा गुण कोणाला दिला? मारुतीला. मग ऐरावण पाताळत असो तरी तिथून यशस्वी होऊन आले.
विस्तार करीत. यश नावाचा गुण कोणाला? यश तोरविला मारुती, विभीषण गेला लंकाधिपती श्री, नाही का? औदार्य देऊनी कर्णाती कीर्ती दिगंती पाकविली. कर्णाला औदार्य, ज्ञाने उपदिशिला चतुरानन ब्रह्मदेव, ब्रह्मदेवाला ज्ञान दिलं. वैराग्य शुकाला दिलं, वैराग्य शुका ते मृतून ब्रह्म सनातन ऐश्वर्य वाढविला. भगवंत आपल्याला अर्जुनाला दिला असा षडगुण संपन्न. आणि म्हणून तुकोबाला सकळ गुणे संपन्न एक देवाचे लक्षण. काहींच्या ठिकाणी एक आहे तर एक नाही, पण भगवंत हा षडगुण, षडगुण ऐश्वर्य संपन्न एक भगवंतची जाण. आणि म्हणून तुका म्हणे जे जे बोला ते ते साजे या विठ्ठल. तुम्ही जे जे बोलाल ना ते ते या भगवंताला शोभून दिसतं. असा षडगुण संपन्न गोविंदाचे गुणी वेदिले. गुणाचं आकर्षण आहे संतांना. वेदले मन तयाचे वेदले इतका गुणवान आहे, इतका रूपवान आहे की त्याच्या गुणाने वेदने हो म्हण तयाची गुणी क्षणभर विसंबे विठ्ठल रुक्मिणी. याच्यावरती दुसरं उदाहरण श्रीमद भागवतातील रुक्मिणी स्वयंवर पहा. महाराज आहेत भागवतकार इथे. रुक्मिणीचा विवाह कोणाशी जुळवला? शिशुपालाशी. कोणी जुळवला? रुक्मिणी नावाचा मोठा भाऊ त्याने जोड. तदनंतर द्वारकेवरून सुदेव नावाचे ब्राह्मण आले. कोणते? बरोबर आहे, सुदेव नावाचे ब्राह्मण आले. त्या ब्राह्मणाचं नाव आहे सुदेव. आले आणि भगवान श्रीकृष्णाचं गुणगायन करायला सुरुवात केली. रुक्मिणीने ते गुण श्रवण केले. गुणानुभव सुंदर भागवताचा श्लोक होता. ते गुण श्रवण केले. रुक्मिणीने देव पाहिला का? रुक्मिणीने अजून देव पाहिला नाही, पण ऐकलं. पण कोणाच्या मुखातून ऐकला? देव. देव दोन शब्द आहे, दोन अक्षर आहे, बरोबर आहे ना. आणि इकडे तीन आहे. म्हणून देवापेक्षा सांगणाऱ्याचा अधिकार श्रेष्ठ मानला पाहिजे. म्हणजे श्रेष्ठ असला पाहिजे. तो राहीलच असं म्हणता येत नाही. हे सर्व विद्वत्तेवर अवलंबून आहे. त्याचं चिंतन कसं आहे, काय आहे, कोणत्या प्रकारचं आहे यावर ते सर्व अवलंबून. सांगणारा सुदेव पाहिजे आणि जे सांगत आहे तो देव पाहिजे. सुदैवाने गुणगायन केलं
रुक्मिणीने ती गुणकीर्ती ऐकली, गुणगायन ऐकलं, श्रवण केलं आणि वेद लागला. कृष्ण स्वरूपाची प्राप्ती भीमकी सादर श्रवणार्थी. हृदयी आविर्भवली मूर्ती, बाह्य स्फूर्ती मावळली. रंग झाले रोमांचित, नेत्री बाष्प पै दाटत. एक मनती धरा धरा, एक मनती पल्लवे वारा गारा. अष्टसात्विक भावस्तंभा भागवत सांगता बघा. संभासेद रोमांच्या स्वरभंग तु विपदुवा, वैवर्णो मशिर प्रलया इस्तेष्टु सात्विक मता. भाव सात्विक झाले, सर्वांगाला घाम सुटला, सर्व अंग रोमांचित झालं. कोणासाठी? देवाचं गुण श्रवण करू ही अवस्था झाली. नवे भगवंतासाठी ताप काढला, भगवंतासाठी ताप काढला. मूर्छित पडली. पडे धरणीये. राजकन्या असल्यामुळे उपचार करू लागले. मांत्रिक बोलावले, वैद्य बोलावले. नका उपचार करू माझ्या शरीरा. अरे माझा जो आजार आहे ना, माझा आजार हा औषधांनी बसत, तो बरा नाही होणार. माझा आजार त्या गोविंदा करता, ज्याचं गुण गायन ऐकलं ना, ज्याचे गुण इतके अलौकिक आहे, तो प्रत्यक्षात भगवान कसा असेल. म्हणून ताप. आम्ही संसाराकरता ताप काढतो. मुलगा पास नाही झाला ताप, बगीचे आला नाही ताप, आमचे कीर्तन प्रवचन लागले नाही ताप. विरोध आहे माझं. सांगण्याचा अर्थ असा की तुमचा आमचा ताप हा कशाकरिता आहे? संसारातील क्षुद्र गोष्टीच्या प्राप्तीकरिता आहे. भक्तालाही ताप येतो, पण तो कुणाकरिता येतो? म्हणून संसारातील तापापेक्षा परमार्थातील ताप हा हजारो पटीने काय श्रेष्ठ आहे. ताप काढला, उपचार चालले. रुक्मिणी चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. कानो मन माई वेगी भेटवा का. चंदनाची चोळी माझे सर्वांग पोळी. मग कशासाठी नाही मिळे तुझा ताप रुक्मिणी? तो मज व्हावा, तो मज भगवान श्रीकृष्णाचं बालरूप म्हणजे पांडुरंग परमात्मा. गीताजीने उपदेशिली ती विटेवरी माऊली. अवतार पांडुरंग नाव ठेवले ज्ञानी, अशी वारकड्यांची अवतार कार्याच्या बाबतीत दृढ श्रद्धा आहे. आणि म्हणून जो राम तो कृष्ण, तो रामकृष्ण म्हणजे पांडुरंग परमात्मा नाही का. आणि म्हणून रुक्मिणीला वेद लागला ऐकून. इतका गुणसंपन्न परमात्मा, षडगुण संपन्न परमात्मा म्हणून वेदले ओ मन तयाची गुणी क्षणभर न विसंबे. विठ्ठल रुक्मिणी पुढची कथा आपल्याला माहित आहे, ते काही मी सांगत नाही, ऐकलेली आहे. पंढरपुरीचा निळा लावण्याचा पुतळा विठू देखीला डोळा बाई. वेदले ओ मन तयाची गुणी. कितीतरी प्रमाण आपल्याला देता येईल. क्षणभर न विसंबे विठ्ठल रुक्मिणी. आणि उपमा देऊन बोला
पाहिला नंदाचा नंदन, इतका गुणसंपन्न परमात्मा आणि त्याच्या गुणाने माऊलीला महाविष्णू, आणि महाविष्णू भगवान दुसरे कोणीच नाही न हो. अवतार पांडुरंगी नाव ठेविले. गुण कोणाचे झाले लोक? भागवतकार आहे, कोण सांगेल? आहे की कोण सांगेल बरं का? भागवतकारच सांगेल नाही का? कलाकाराचे गुण कोण जाणे? कलाकारच जाणे. विद्वाने हो विजानाती नाही म्हणत्या, नाही विद्वान ज्याला परिश्रम नाही म्हणत्या विजानाती गुरुवी फसवेंद्र. म्हटलं मोठ श्लोक आहे. विद्वानाचं वर्णन कोणी करावं? मृदंगाचं ज्याला कळत नाही त्याला म्हणावं का मी 10 दिंडींना वाजवतो, जमेल का? नाही जमणार. विद्वान एवं विजानाती नाही विद्वान ज्याला परिश्रमाशिवाय विद्वत्ता येईल का? नाही वंद्या विजानाती. वंद्या म्हणजे ज्या बाईला मुलं बाळू नाही तिला वंद्या म्हणतात. वाद प्रसूती काळच्या वेदना जर निपुत्रिक बाईला बाईला विचारल्या तर ती सांगू शकेल का? नाही. तशा प्रकारे ज्ञानेश्वर महाराज जेव्हा म्हणतो वर्णन करता, स्वतः ज्ञानदेव आहे, ज्ञानदेव म्हणून कोणाचं वर्णन करतात? पांडुरंगाचं वर्णन करतात. वेददेव म्हण पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेदिले. किती वेदला? परिमाण काय नाही, त्याचा परिमाण काय? हा अभंग सोडवता. तिसरं चरण अतिशय महत्वाचं आहे बरं. त्याच्यात कीर्तनकाराकडून अर्थदोष होऊ शकतो असं आहे. काय तिसऱ्या चरणात काय म्हणतात? किती वेदला? आनंद साठवे पादारूपानंदी आनंद साठवे पांडुरंगी मना रंगले पांडुरंगी मना रंगले. तिसऱ्या चरणामध्ये थोडीशी गडबड आहे. अर्थदोष होऊ शकतो. जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे. काय नाठवे? जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे. पांडुरंग नाठवे असाच करायचा ना. पांडुरंग जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे. म्हणजे जागृती अवस्थेमध्ये स्वप्नात सुद्धा झोपेमध्ये सुद्धा पांडुरंग आठवत नाठवे. म्हणजे आठवत नाही. कसं होईल? मग कसं करायचं मला करता? ऐकली अडचण. अर्थ कसा करायचा? अर्थ असा करावा लागेल. पांडुरंगाने एवढं मन वेधून घेतलं त्याच्या गुणाने की या अवस्था शिल्लकच राहिल्या नाही. आणि मग म्हणायचं पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी पांडुरंग ध्यानी पांडुरंग जागृती स्वप्नी पांडुरंग अवस्था शिल्लक राहिली नाही. मग जागृतीची असो
पांडुरंग ध्यानी. स्वप्नातली असो, पण निदान इथून कीर्तन ऐकून गेल्यानंतर पंढरपूर आणि पांडुरंग दिसलं पाहिजे की स्वप्नात. पण कुठलं दिसणार, कुठलं दिसणार? आज किमान एकादशीच्या दिवशी इमानदारीने उपवास जर आपण केला असेल तर काय दिसलं पाहिजे? आहे की नाही बाबा? पांडुरंग दिसलं पाहिजे, पंढरपूर यात्रा दिसली पाहिजे. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. किंबहुना असं म्हणावं लागेल आपल्याला, सुषुप्ती, स्वप्नी आणि जागृती अवस्थेमध्ये पांडुरंगच आहे. अवस्था शिल्लक राहिल्या नाही, 3 अवस्था राहिल्या नाही. आणि 3 अवस्थेमध्ये सुद्धा काय आहे? पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. सोपं आहे का कठीण आहे? एकदम सोपं आहे. लोक म्हणतात महाराज कीर्तन किती मस्त, तुम्हाला खायला मिळते वगैरे वगैरे वगैरे, जेवायला मिळते बरं का. कीर्तन करणं काय काय इतकं सोपं नाही आहे. धामपुट्टे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी. इकडे काय म्हणतात? माऊलीच्या या अभंग रचनेचा अर्थ करणं अवघड आहे. जागृती स्वप्नी सुषुप्ती नाठवे. प्रमाण देऊ का हरिपाठातलं? आठवून आठवून गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. जिथे फक्त स्वतः देव होतो, रंगून जातो, तिथे जागृती स्वप्नी सुषुप्ती या अवस्था शिल्लक राहत नाही. आणि राहिल्या तरी त्यामध्ये पांडुरंग. जागृती स्वप्नी सुषुप्ती नाटवे पाहता रूप आनंदी आनंद साठवे. आता रूप पाहता, पंढरीच्या यात्रेला जातो, पांडुरंगाचं रूप पाहतो. एक आहे पांडुरंगाच्या ठिकाणी रूप आणि गुण दोन्ही श्रेष्ठ आहे. पांडुरंग रूप अगणित लावण्य, तेज पुंजाळले नवर्णवे तेथील शुभा. कानडाऊ विठ्ठलू कर्नाटकू. आमचा परमात्मा कसा आहे? रूपवान आहे, गुणवान आहे. लौकिक जीवनामध्ये काही लोक गुणवान असतात पण रूपवान नसतात. काही रूपवान असतात पण गुणवान नसतात. काही रूपवानी असतात पण गुणवान असतात, पण ते खऱ्या अर्थाने पांडुरंगासारखे नसतात. कळलं का? याचा अर्थ असा, पांडुरंग रूपवान आहे. रूपवान कोणाला म्हणायचं? पांडुरंग रूपवान आहे म्हणजे काय? तो तर सावळा आहे. ठाईचाची काळ, अनादी काळा, ठाईचाची काळा वगैरे वगैरे, बहु काळा असं म्हटलेलं आहे. मग रूपवान कसा? जयाची ये सौंदर्या पुढे. आपली सौंदर्याची व्याख्याच बरोबर आहे. म्हणूनच पोरी पाच जात असताना जे घेऊन येतो ना आपण, ते सर्व लोक म्हणतात काय पाहिलं म्हणतात. शेवटी असं म्हणावं लागतं, शेवटी असं म्हणावं लागतं. रूपवान कोणाला म्हणायचं? रूपवान कोणाला म्हणा? माऊली म्हणणार अगणित लावण्य तेज पुंजाळले. भगवंताचं आपल्या ठिकाणी रूप आहे, पण आपल्या ठिकाणचं रूप मर्यादित आहे. भगवंताच्या रूप गणितात नाही बसत, म्हणून अमर्याद आहे. अगणित लावण्य तेज पुंजाळले नवर्णवे तेथील शोभा. सौंदर्याच्या बाबतीत, रूपाच्या बाबतीत जर लावण्य ज्याला म्हणतो आपण, अंग प्रत्यंगाची ठेवण जिथल्या तिथे असणे, त्याला सौंदर्य असं म्हणाय, त्यालाच लावण्य असं म्हणाय. तिथले अंग प्रत्यंगाची ठेवण जिथल्या तिथे असणे, असा आमचा परमात्मा रूपवान. पाहता रूप. आता पाहणे या शब्दामध्ये, पाहणे या शब्दामध्ये ज्ञानकंठ आहे. बरं, तुम्ही आम्ही भगवंताला पाहतो, पण ज्ञानोबा माऊली सारखं पाहता येत नाही. त्वारे श्रीहरी पाहिला डोळे भरी, पाहता पाहणे सारुनिया दुरी दुरी सारुनिया. मग माऊलीने पाहिलेला भगवान, माऊलीने पाहिलेला पांडुरंग, आणि आपण पाहत होतो पांडुरंग, यामध्ये आपण पाहतो तो चर्मचक्षुने. आपण पाहतो तो चर्मचक्षुने. चर्मचक्षु म्हणजे ते चामड्याचे डोळे. म्हणून आपल्याला पांडुरंगाचं रूपही कळत नाही,
म्हणजे लावण्यापासूनही दूर राहाव आणि गुणापासून तो कसं दूर राहाव. माऊलीने जे पाहिलेलं आहे ते डोळे भरून पाहिलेलं आहे, म्हणजे त्रिपुटी रहित पाहिलेलं आहे. वारे श्रीहरी पाहिला द्रष्टा दृश्य दर्शन ज्ञाता ज्ञा हे त्रिपुटी सांडून पाहिलेलं आहे. सांडिली त्रिपुटी दीप उजळीला घटी अनुरनिया ठोकळा तुका आकाशा एवढा, असं भगवंताला पाहलं. हा ज्ञान दृष्टीने पाहता आलं पाहिजे भगवंताला. पाहता रूपा आनंदी आनंद साठवे. इथे आनंद व्यक्ती आनंदी आनंद साठवे. शास्त्रामध्ये परमार्थ साधनेमध्ये 7 भूमिका महत्वाची आहे. 7 भूमिका महत्वाच्या आहेत. ते कोणत्या कोणत्या 7 भूमिका आहे परमार्थ साधनेमध्ये? मल विक्षेप आवरण, परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान, दुःख निवृत्ती आनंद. अवघेची त्रैलोक्य आनंदाचे आता, अवघेची त्रैलोक्य चरणी जगन्नाथाची आनंद व्याप्ती आहे. आनंद व्याप्ती त्यानंतर काहीच मिळवायचं असेल, आध्यात्मिक आनंदाची प्राप्ती आणि आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती हा वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे. परमार्थ कशासाठी हो? आध्यात्मिक दुःखाची निवृत्ती. आणि आनंदाची प्राप्ती. परमार्थ हा आनंद करीत आहे, कारण परमात्मा आनंद स्वरूप आहे ना. आनंद द्वय नित्य निरामय जे का निज ध्येय योगियांचे सच्चिदानंद घन परमात्मा असल्यामुळे परमात्म्यापासून मिळणारा जो आनंद आहे, भक्तीपासून मिळणारा जो आनंद आहे, तो आनंद कसा आहे? ते आनंदाची व्याप्ती आहे. पण त्यातून पहिली ज्या भूमिका आहे त्या 6 भूमिका पार कराव्या लागतात. मन विक्षेप आवरण बंधाला कारणीभूत आहे. ग्रंथ श्रवणाने आणि वाचनाने परोक्ष ज्ञान होईल, पण सद्गुरूच्या माध्यमातून जी अपरोक्षानुभूती प्राप्त झाली आहे त्यानंतर होणारी आनंद व्याप्ती आहे. जाई नगे माये तया पंढरपुरा अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे वरीन किती लोक. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज इतके प्रपंचातील संकट झेलून तुम्ही सदैव आनंदीच असता? अरे तसा महाराज आनंदीच असला पाहिजे, कळलं का? महाराज किती दुःख जरी झालं तरी तो आनंदीत असला, त्याचा चेहरा कधीच पडायला नको. मग तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुमचा चेहरा कधीच पडलेला दिसत नाही, दिवाळी निघालं तरी पडलं नाही. एक स्त्री अन्न करता करता मेली तरी चेहरा पडला नाही, दुष्काळात मुलगा गेला तरीही मात्र चेहरा पडला नाही. आमच्याकडे तर नुसतं मेडिकलला ऍडमिट स्वतः नाही, पण दुसरेच कोणी असले तरी ऍडमिट दुसरी व्यक्ती आणि चेहरा याचा पडलेला असतो. काय करेल? परमार्थामध्ये चेहरा पडलेला नसावा का महाराज? तुमचा चेहरा सदैव आनंदित आहे. काय खाता तुम्ही? तुका म्हणे खातो आनंदाचे लड, नकाचं रुपडू घ्या रे तुम्ही आनंद. काय सांगू झाले काहीची या बाई, पुढे चाली नाही आवडीने आनंदाचे डोही आनंद आनंदाचे डोही आनंदाचे डोही
आनंदाचे डोई. डोहर जर आनंदाचा आहे तर त्यापासून तरंग कशाचे निघणार? आनंदाचेच निघणार. आणि म्हणून परमार्थामध्ये बोलून चालून आनंद आहे तर प्रपंचामध्ये बोलून चालून दुःखच आहे. दुःख मागवडी आहे हा संसार, सुखाचा विचार. आणि म्हणून विराम चिन्हाच्या बाहेर सांगू का, प्रश्नार्थक चिन्ह म्हणजे संसार आणि पूर्ण विराम म्हणजे परमार्थ आहे, आनंद आहे. असो ताता रूपानंदी आनंद साठवे. पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी विधिले. मौलीला एका साधकाने विचारलं असावं, महाराज एवढं वर्णन करून तुम्ही पांडुरंगाचं सांगता, आम्हाला बरं वाटते, पण तुमच्या पांडुरंगाचे लक्षण काय आहे हो? नाही का, अंग काय आहे ते शेवटच्या
रूप विटेवरी दाविनी गुण. भगवंताची दोन अंग आहे, एक सगुण आहे, एक निर्गुण आहे. बऱ्याच वेळा काय होतं, सगुणवादी निर्गुणाला नावे मोठे ठेवतात, निर्गुणवादी सगुणाला नावे मोठे ठेवतात. किंबहुना निर्गुणवादी जे आहे ते सगुणाला कमी लेखतात, न्यून लेखतात. नाथबाबा म्हणतात निर्गुणाहुनी सगुण जे न्यून म्हणती ते एक मूर्ख जा. ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्वापार चालत आलेला वाद, भगवंताला सगुण म्हणावं की निर्गुण म्हणावं, सगुण श्रेष्ठ की निर्गुण श्रेष्ठ, नाही का. एक उभी आली आहे ज्ञानेश्वरीमध्ये. तरी व्यक्त आणि अव्यक्त तुझे एक निभ्रांत, भक्ती पावी जे व्यक्त अव्यक्त योगे, नाही का. सगुणाच्या ध्यानाने भक्तीची प्राप्ती होते आणि निर्गुणाच्या ध्यानाने मोक्षापर्यंत जातो. निर्गुणाचं ज्ञान मोक्षाची प्राप्ती, सगुणाचं ज्ञान भक्तीमध्ये परिणती होते. सांगण्याचं तात्पर्य दोन्ही अंग भगवंताची महत्वाची आहे. तुको बरा निर्वाळ देता सगुण निर्गुण जयाची अंगे तुझी आम्हा संगे क्रीडा करी. दोन्ही श्रेष्ठ आहे. नाथबाबा एक दृष्टांताने बोलतात बरं का. विघुरले ते तूप होय, विघुरले ते तूप होय आणि थिजले त्या परीस गोड आहे. माझ्या लहानपणी घरी तूप आणून ठेवायचं तापवलेलं, मी खात नव्हतो. माझं सांगतो तुम्हाला, मी चोरून जे थिजलेलं आहे ना डब्यातलं ते मोठं चांगलं लागत होतं. चांगलं थिजलं त्या परीस गोड. आणि मग पातळ तुपापेक्षा घट्ट तूप अजून स्वादिष्ट लागतं. तसं व्यापक परमात्म्यापेक्षा सगुण रूपात असलेला परमात्मा संतांना भक्तीसाठी सगुण रूपात श्रेष्ठ मानलेला आहे, श्रेष्ठ मानलेला. आणि ज्ञानोबा राय म्हणतात तरी भेद करायचा नाही, म्हणजे द्वैत अंगलटील ना, द्वैत पडेल. आणि म्हणून ज्ञानोबा राय काय म्हणतात, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. बघू नका, सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण ब्रह्मा सनातन विठ्ठल. अरे भांडू नका. काय झालं, वनवासात कोण आले आणि बरीच विद्वान मंडळी बसली. प्रभू रामचंद्र अयोध्येच्या सिंहासनावर आहे. आणि काही विद्वान मंडळी म्हणाली प्रभू वनवासात गेले तेव्हापासून ज्ञान चर्चा झाली नाही. 2 मिनिटामध्ये ज्ञान चर्चा झाली नाही. आणि आता ज्ञान चर्चा करायची. आता विद्वान लोक जिथे चर्चा करायला बसतात तिथे चर्चा राहत नाही, संवाद राहत नाही. तर काय होतो, विवाद घडतो, विसंवाद घडतो. आणि काय, एक मनाला ब्रह्म
सत्पद आहे, दुसरं मनाला निष्पद आहे, एक मनाला अव्यक्त आहे, दुसरं मनाला व्यक्त आहे, एक म्हणतो सगुण आहे, दुसरं म्हणतो निर्गुण आहे. आणि चालली शब्द कसलं. आणि हनुमंतराय शेवटी बसलेले होते. म्हणजे काय म्हणा, सगुणी यांच्या समोर आहे नाही का. जे हे अव्यक्त रूपात होतं ते सगुण रूपात अयोध्येला सिंहासनावर बसलेलं आहे. पण हे मूर्ख कसे काय भांडत आहे. आणि शेवटी बसलेले हनुमंतराय उभे राहिले. ऐका माझे वेडी प्रेम सुंदर सावळा श्रीराम हाती घेऊन धनुष्यबाण जेने रावण मर्दीला तेच माझे केवळ परब्रह्म पाहता नयन निवताती. अरे तेच माझं सगुण ब्रह्म आहे आणि तेच अव्यक्त रूपात असलेलं निर्गुण आहे. तेव्हा सगुण आणि निर्गुण एकच आहे. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. सगुण निर्गुण एकू गोविंदू रे. एकू गोविंदू रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे. तेव्हा सगुण जे तत्व आहे भगवंताचं सगुण रूप जे आहे ते भक्ती प्राधान्याने आहे. आणि निर्गुण स्वरूप जे भगवंताचं आहे ते ज्ञान प्राधान्य. म्हणजे सगुणाचं ध्यान असावं आणि निर्गुणाचं ज्ञान असावं. आणि म्हणून भक्ती ज्ञान याचं ऐक्य आपल्या संतांनी साधलेलं दिसून येतं. माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने नगुडी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणवे दिले. षडगुण संपन्न असलेला परमात्मा त्याच्या गुणाने आणि रूपाने ज्ञानेश्वर महाराज माझा वेद मनाने घेतलेला आहे म्हणतात. आणि त्या रूप आणि गुणामध्ये माझं मन रंगून गेलेलं आहे. आणि तो भगवान कसा आहे तर कसा आहे सगुण आणि निर्गुण हे त्या भगवंताचे दोन अंग आहे. आणि त्याच अंगाने त्याच लक्षणाने युक्त असलेला रूप विटेवरी दाविली गुण पांडुरंगी मनरंगले. ज्ञानेश्वर माऊली प्रस्तुत अभंगावर हितामती चिंतन करण्याचा प्रयत्न केला. हा जो लाभ मिळाला तुम्हाला आम्हाला मिळाला हा वंजारी हरिभक्तीपरायण वंजारी महाराज आणि आमच्याच परिसरात असलेले मानकर साहेब यांच्या सौजन्याने या ठिकाणी घडलो. याहीपूर्वी 2-3 वेळा इथे आलेलो आहे. तुमच्याशी हा कीर्तनाचा जो संवाद साधला गेला आहे एकादशीच्या कीर्तनाच्या निमित्ताने हा हृदयाचा संवाद आहे. हे हृदयची हृदय घातले हा हृदय संवाद आहे. संपूर्ण संतवाङ्मय हा हृदयाचा आविष्कार आहे. आणि तो या साक्षात्काराचं वाङ्मय असल्यामुळे त्यांनी देव पाहिला आहे आणि आपल्याला दाखवून देण्याची त्यांची क्षमता आहे. देखीला देखीला माय आणि फिटला सत्देव निवाले तुझे. पण यांनी देव पाहिला. नुसता देव पाहिला नाही तर देवाचा बाप पाहिला, देवाचा देव. आणि आपल्याला दाखवून देण्याची क्षमता त्यांची आहे, त्यांच्याकडे आहे. पण कुठेतरी आपली भावाची न्यूनता आपल्यात कमतरता आहे आणि म्हणून तेथपर्यंत आपण जाऊ शकत नाही. माऊलीने जशा प्रकारे भगवंताचं वर्णन केलेलं आहे पांडुरंगाचं तसा परमात्मा रूप लावण्य गुणयुक्त परमात्मा आपण पाहावा, आपल्या हृदयात साठवावा आणि आपलं कल्याण करून घ्यावं. पुनश्च एक वेळा या ठिकाणी ज्यांनी बोलावलं त्यांचा ऋणनिर्देश करतो. आमचे गुरुवर्य सर आले आहे
त्यांचे चिरंजीव वगैरे या ठिकाणी आता या पावसात स्वतःची गाडी काढून या ठिकाणी त्यांनी आणलं, बरं का. नाही तर आम्ही येऊ शकलो नसतो किंवा मग तुम्हाला यावं लागलं असं, काहीतरी तडजोड करावी लागली असती. आणि म्हणून सरांचा, त्यांच्या चिरंजीवांचा मी ऋणनिर्देश करतो आणि या ठिकाणी पांडुरंग चरणी माझी सेवा मी समाप्त करतो, अर्पित करतो. जय विठ्ठल.